सागर भाऊ, दोन प्रकारची बॅटिंग आहे. जे हे मोठाले टगे आणि त्याच्यानंतर हे लहान लेकर आहे. तुम्ही बी काही साधे नाही. दोन्ही गोष्टींना बोलायचे. पोलीस भरतीचे किती आहेत हातवर करा. एवढे आहेत का? पोरी बी आहेत का? त्या मुली बी आहेत का? ग्राउंडला सोबतच जात असता का? त्याच्यातले किती दलिंदर आहेत तिला गोळा शिकवते? मुळात सागर भाऊ, हे आपला कार्यक्रम, हे स्टेजवर कोण लोक बोलावं? जे वक्ता आहे, व्याख्याता आहे. मी वक्ता व्याख्याता नाही, मी मास्तर आहे. इथं त्या कार्यक्रम जे आयोजक असतात त्यांना सांगत असतो, माझ्या हातात एखादा बांबू दे आणि त्या पोरात पण डायरेक्ट शिकवायला पाहिजे. मुळात भाषणानं महाराष्ट्र सुधारत नाही. हे जे लहान लेकर आहेत, हा बाजूला दर्शेल, लक्षात घ्या. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. हा चला, बैठा बैठा सावधान, बैठा बैठा सावधान. यस. आता त्याच्यापेक्षा तुमचा आवाज आला पाहिजे. मला लक्षात घ्या, स्वर्गीय कृष्णराव जाधव साहेब यांचं 12वं पुण्यस्मरण. चांगल्या लोकांच्या पुण्यतिथ्या जयंत्या होत असतात. आणि जे समाजाच्या काहीच कामाचं नसते का, त्याची 13वी होत असते. त्याच्या 10 दिन लोक जेवत की नाही है ना. काही काहीचा बर्थडे होतो, त्याचं स्टेटस असते, बर्थडे हे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा, याचं स्टेटस असते. लाखो दिलो की धडकन, आणि याच्या गावाची लोकसंख्या 200. करोडो की बस्ती में दिलदार हस्ती. आणि एवढा हाल कुठं? शेतात आखाड्यात. युवकांचे प्रेरणास्थान, ज्याचं स्टेटस ठेवले त्याचं वय 55, गौऱ्या मसनात गेल्या. हे जे लहान लेकर आहेत यांच्याबद्दल बोलताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आज आपण त्यांच्याकडे पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात घे. सुखाचा खरा क्षण आहे का, त्या लेकराकडे पाहिल्यावर आपल्याला कळते ना. हे सध्या खुर्च्यावर बसलेले सर्व ताणात आहेत. विचार मंचावर बसलेले त्याच्यापेक्षा जास्त ताणात आहेत. यायला ताण आहे, यावर्षी रिझल्ट येईल का नाही. विचार मंचावर बसलेल्या ताण असते, पेमेंट एवढं व्हायले, कटायले तेवढे, घर बांधायचे राहिले, लय मोकार कुठं आहे. काही काही पैसे दिले ते वापस येईन, जल दिले होते ते गेले, अनेक कुठाने घ्यायच्या. हे लहान लेकराला काही ताण नाही. ते इथं बसले, कार्यक्रम काय ह्याचा आहे काय घेणं नाही. त्यानं पहिल्यांदा बांबू मोजले किती आहेत का ना, काही काही बांबूच मोजले, तिथून सुरू केले. हा इकडे म्हणला किती आहेत? 6 आहेत. मग प्रत्येक लाईनला 6. काही काही फक्त बॅनरच वाचले. तर ते लहान लेकर आहेत. पण एक आवर्जून सांगतो, त्यांचा विषय पुन्हा आपल्याला परत नाहीये. आणि म्हणून एक छान वाक्य आहे, कागद की कश्ती थी, नदी का किनारा था, खेलने की बस्ती थी, दिल बचपन आवारा था. कागज की कश्ती थी, नदी का किनारा था, खेलने की बस्ती थी, दिल बचपन आवारा था. हम कहाँ गए समझदारी की दुनिया में, वो बचपन बहुत प्यारा था, वो बचपन बहुत प्यारा था. हे लेकराचं आयुष्य. आज आपण ताणात आहेत. पोलीस भरतीवर तर लय बोलणार आहे मी. इथं बसलेले शिक्षक आहेत. तुम्हाला एक तुमचा मित्र म्हणून, एक विद्यार्थी म्हणून समजा सल्ला देणार आहे. उद्यापासून तुम्ही तो कार्यक्रम आपापल्या क्लासमध्ये सुरू करा. पोरं, मुळात तुम्ही हुशार आहेत, पण तुम्हाला राग येते गणिताच्या मास्तराचा. सर, महत्वाचा मुद्दा आहे का नाही सागर भाऊ? लेकराला चॅलेंज नाही. त्यात सर्वात मोठा राग कोणता येते माहिती का? गणिताच्या मास्तराचा. तुमच्या इथे जाऊ द्या, पण बाकीकडे येते. आणि याचा आवडता मास्तर असते मराठीचा. त्याच्यानंतर यायचा आणि एका शिक्षकाचा सहसा लय संबंधित नाही, ती मास्तर मध्ये इंग्रजीचा. आता मुख्य गोष्ट, इथं बसलेल्या शिक्षकांना विनंती करतो,
की पोरो ज्यांच्यामुळे आपण घडणार आहे, हा विचार मंच आहे. इथं बसलेल्या तरुणांना देखील सांगतो की बाबांनो, या विचार मंचावर यायला 3 प्रकारची ताकद आपल्याकडे लागते. हा विचार मंच सहज कोणाच्या नशिबात भेटत नाहीये. इथून इथं यायला काही लोकांना आयुष्य लागते, कोणाच्या आयुष्यातही ते स्टेज भेटत नाहीये. म्हणजे या विचार मंचावर यायचं असेल तर पहिल्यांदा तुमच्याकडं सत्ता लागते. सत्ता, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, आमदार, खासदार, ते आपण होणार नाहीत आणि आपला बाप पण होणार नाही. पोलीस भरतीच्या पोराला माहिती, कारण आपली माय आपल्या बापाला मतदान करत नाही हे बी आपल्याला माहिती. म्हणजे या विचार मंचावर यायचं असेल तर पहिल्यांदा लागते सत्ता, ती आपल्या नशिबात नाही. या विचार मंचावर यायचं असेल तर दुसरी गोष्ट आपल्याकडे लागते मालमत्ता. माल है तो ताल है, नाही तो जिना बेहाल है. म्हणजे विचार मंचावर यायचं असेल तर पहिल्यांदा लागते सत्ता, विचार मंचावर यायचं असेल तर लागते मालमत्ता. पण लक्षात घ्या, आपण गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या बापाच्या औलादी आहोत. या विचार मंचावर यायला मान्य आहे आपल्याकडे सत्ता नाही, मान्य आपल्याकडे मालमत्ता नाहीये, मात्र बुद्धिमत्तेच्या भरोशावर जगातल्या कुठल्याही स्टेजवर जाण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. ती गोष्ट आपण निर्माण करण्याची गरज आहे. म्हणजे विचार मंच कुठलाही असो, या विचार मंचावर एका पोरीनं सत्यम शिवम सुंदरम हे गाणं म्हणलं, ती या विचार मंचावर बुद्धिमत्तेच्या भरोशावर आली. सागरदादा या ठिकाणी एक संस्था चालवतात, 1500 शिक्षकांच्या घराचा प्रश्न मिटवतात आणि म्हणून ह्या बुद्धिमत्तेच्या भरोशावर निर्माण झालेला स्टेज आहे. इथं बसलेल्या पोरांनाही विनंती करतो की बाबा, आपल्याला घडवणारा आपला शिक्षक असतो आणि म्हणून आज हा कार्यक्रम झाला 12वा पुण्यस्मरण. घ्यायचं काय तर पहिल्यांदा नवीन एक संकल्प उद्यापासून आपण आपल्या घरामध्ये करायचा आहे. हे जे खुर्च्यावर बसलेले द्यायचं सोडून द्या, पहिले तुम्ही मेन आहेत, तुमच्यापासून कार्यक्रम सुरू करावा लागेल. आणि ह्या कार्यक्रमाला होता येईल तेवढं पालक वर्ग नसला चालतंय, पण येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना बोलणं गरजेचं आहे. नाही तर व्हायले काय, दुखायले मशीचं इंजेक्शन आपण वघाराला द्यालो. जिथं प्रॉपरली गरजेचं आहे त्याच ठिकाणी इलाज होणं गरजेचे आहे. आणि पण हे जे लेकरं आहेत याला आपण देवाघरची फुलं म्हणतो, या लेकरांना घडवणं काळाची गरज आहे. म्हणून पोरं, उद्यापासून एक आगळा वेगळा कार्यक्रम करायचा. उद्या वार कोणता आहे? कोणता वार आहे? हा, बुधवार. कोणता वार आहे? आणि बुधवार वार आहे. तसे प्रत्येक काही वार देवा धर्मासाठी ठेवलेले असतात. उद्याचा वार बहुतेक कोणत्या देवा धर्माचा नाहीये. मग तो वार एक आगळा वेगळा उद्या आपण सुरू करायचा. काय करायचंय तर उद्यापासून सकाळी उठल्यावर, शाळेत येताना, ट्युशनला जाताना, घराच्या बाहेर पडताना आपल्या घरामध्ये देवाची 2 रूपं आहेत. एक आहे आपली माय आणि एक आहे आपला बाप. जगात आपण कोणाच्या पाया पडलो न पडलो, पण पहिले एक सुरुवात करायची आहे, ती म्हणजे आपल्या घरातून बाहेर पडताना उद्यापासून सर्वांनी सुरू करायचंय. इथं बसलेल्या पालकांना विनंती करतो, हा सल्ला यांच्यासाठी आहे, यायच्यासाठी नंतर सांगतो. यायला पाया पडायचं सांगू नका, या दुसरा कार्यक्रम आहे. हे जे लहान लेकर आहे बाळांनो, उद्यापासून एक नवीन संकल्प आपण करायचा आहे. तो म्हणजे आपण आपल्या घराच्या बाहेर पडल्यावर आपल्या मायबापाच्या पाया पडायचे. का पडायचंय? बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सूखी मिदों की कोई डाली नहीं होती. जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में, उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. उद्यापासून कोण कोण माय बापाच्या पाया पडणार? पाय एखादा झोपलेला असेल तर जागा करा त्याला, द्या त्याला गुच्छा. हा, चला आता पहिल्यांदा मला तुमच्यातला जोश पाहायचा आहे. एकदा शिक्षकांसाठी जोरदार पोरांनी टाळ्या द्या. आता हे जे पोलीस भरतीचे, तुम्ही एकदा तुमच्या पालकांसाठी जोरदार टाळ्या द्या. पोरो, आपला आवाज त्याच्यापेक्षा जोरात आला पाहिजे. चला एकदा तुमच्या टाळ्या होत्या. नाद केला पण वाया नाही केला. मुख्य गोष्ट काय आहे, विद्यार्थी खूप छान आहेत. पोरो, हा कार्यक्रम का ठेवला? इथं मला का बोलवलं? सागरदादा विचार मंचावर आहेत, विचार मंचावर इतर मान्यवर आहेत आणि वरतून एका महापुरुषांचा आपल्यावर आशीर्वाद आहे, ते म्हणजे के साहेब.
सागरदादा म्हणले 25व्या वर्षी माझ्यावर जबाबदारी आली, ताण घेऊ नका. चांगले लोक जिथं काम करत असतात त्याला लोक साथ देत असतात, आणि साथ जरी नसेल दिसली तर एकमेकावर प्रत्येक कार्य डिपेंड आहे. छान वाक्य है, कोई पत्थर की मूरत है, किसी पत्थर में मूरत है, लो आज देख ली दुनिया कितनी खूबसूरत है, जमाना अपनी कह दे मुझे मेरी खबर तो है, तुझे मेरी जरूरत है, मुझे तेरी जरूरत है. या जगात प्रत्येक एकमेकावर डिपेंड आहे. म्हणून शिक्षक रूपी एवढा चांगला स्टाफ आणि एका मातेचा आशीर्वाद, आणि त्याच्यापेक्षा सर्वात मोठी गोष्ट काय तर संस्थेचं नाव आयरं गेलं नाही. या महाराष्ट्राची, भारताची राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ हे आपल्या संस्थेचं नाव आहे. हीच फार मोठी आपल्यासाठी गोष्ट आहे. आता पोरं ह्या विचार मंचावर बसलेले मान्यवर, नेमकं तुमच्यासाठी काय इथं बोलवलंय, मी इथं का आलो, सागरदादा असतील, विचार मंचावरील मान्यवर असतील, तर हे येणाऱ्या काळात तुमच्या काय कामाचे. पोलीस भरतीवाल्या पोरांनी लक्षात घ्या, एक गाव असते आणि एका गावामध्ये एक सुंदर मुलगी असते असं समजा. तुम्हाला काय कळालं, कार्यक्रम द्यायचा आहे सध्या. हा, एक गाव असते आणि एका गावामध्ये एक सुंदर मुलगी असते. मग मुलीचा बाप ठरवतोय की आपण पोरीच्या लग्नाचा पण ठरवू. पण म्हणजे शर्यत, आणि येणारा काळ लय बेकार आहे. आता जुना काळ होता, पोराचा अकाउंट पाहिल्या जात, शेती पाहिल्या जायची. काल परवा छत्रपती संभाजीनगर मध्ये घटना आहे. बाप पाहुणे पाहायला आले, पोरगी दाखवली, पोरगी पसंत पडली. बापाने पोराला विचारलं, शो मी युअर अकाउंट बॅलेन्स. तू अकाउंट दाखव म्हणले का, तू मायनस आहे का प्लस आहे. बाप हुशार झाला, बरोबर आहे का. तर 1000 जोडप्या मग 150 घटस्फोट पोरी हो. आपल्या नशिबात कोण कधी दलिंदर कसं पडेल काही सांगता नाही. इथं बसलेल्या प्रत्येक पोरीला म्हणालो आहे ना, ते इंस्टाग्राम भंगार साळे बंद करायचे, काहीच पडलं नाही तिच्यात. उगो लोकांच्या जीवनासोबत तुलना करायची, व्हिडिओ टाकायचे नाहीत. इथं बसलेल्या पालकांना एक पोरग म्हणून विनंती करायलो, माईच्या वेळी सांगतो, हप्त्यातून एकदा पोराला हाना. हप्त्यातून आईसमज सांगलो एकदा हाना. त्याचा चुको न चुको तरी हाना. त्याची गलती हो न हो तरी हाना. यायला नाही बरं, हे 18 क्रॉस. इथं बसलेल्या पालकांना पोरग म्हणून सांगाल, माहीत तुम्ही जर हे काम नाही केलं, येणारा काल तुमचा वाईट आहे, पोरग नोकरी लागेल पण तुम्हाला विचारणार नाही. हप्त्यातून एकदा त्याला हाना. त्याचा चुको न चुको मायच्या हाना. उद्या चांगला वार आहे, गुरुवार. गेल्या गेल्या घरी कांगणेसरचं भाषण ऐकून गेलो म्हणले, चल इकडे, उद्या दुपारी 2 तुझा वेळ पक्का करून ठेव. दुपारी 2 गुरुवार, आणि शुक्रवार पोरीसाठी. तुम्हाला 18 झाल्या, पण 18 झाल्यावर तुम्हाला मी पाहिजेच. हा, मोबाईल कोण कोणाकडे, तुमच्याकडे मोबाईल आहे. जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुम्हाला नाही, तुमच्या मायबापाला हाणावं लागतं एकदा. जर मोबाईल तुमच्याकडे या वयात असेल, हे का नाही, दोष त्याचा नाही, व्यवस्था आपल्याला बदलायची ना. जर ज्या ठिकाणचं मर्म आहे त्या ठिकाणी ओळखणं गरजेचं आहे. का म्हणलो मी, अरे का हाणायचंय. पालकांना विनंती आहे, तुमचा धाक दरार असणं काळाची गरज आहे. आपल्याला काय शिकवलं जाते की पोरगी 7च्या आत घरात आली पाहिजे, नाही हे शिकवायची गरज नाही. पोराला सांगायचं तू रात्री 2 वाजता घरी ये, तू रात्री 3 वाजता घरी ये. पण रस्त्यानं चालताना पोरगी ही आपल्या कामाची जबाबदारी आहे. त्या पोरीमध्ये तुला माय दिसली पाहिजे, त्या पोरीमध्ये तुला बहीण दिसली पाहिजे. कारण हा महाराष्ट्र गैर्याचा नाही, हा महाराष्ट्र शिवछत्रपतींच्या विचाराचा आहे, हे सांगणं गरजेचं आहे. त्या पोरीला 7च्या घरात बोलायची गरज नाही आपल्याला. ते देत असताना मात्र चुकतंय का, का मारा म्हणलो मी. वार ठरवा, उद्या गुरुवार दुपारी 2 वाजता. जर समजा बाप विसरला, पोरानं बापाला फोन करा, पप्पा व्हाय आर नॉट कमिंग, तुम्ही काऊन नाही आले. पोराला आठवण करून द्या, पण मायचा हानाच. कधी कधी पोरगा विसरला, बापाला फोन करायचा, रेडी झाला का तू, आलोच. लगेच पोरानं आपल्या कमरेचा बेल्ट काढायचा, बापाच्या हातात द्यायचा,
बापान झप झप पास आणायचे, यानं आपल्या पाया पडायचं है ना, एनर्जी ड्रिंक झाली म्हणला. गरजेचं आहे. पोरगी शुक्रवार वेळ सायंकाळी 5 वाजता गरजेचं आहे. पोरग घराच्या पुढे उभं राहिलं ना, बापान जाताना झापण हाणा. पोरग कोमात गेलं पाहिजे, माईला मारलं कहून या. बाप घरातून बाहेर पडला, जाताना पुन्हा त्याच्या उजव्या कानाखाली फाड कर. पोरग कोमात गेलं पाहिजे, हल्ला खाऊन. आणि तरी पोरांनी समजा विचारलं पप्पा काहून, मग बापान काय करायचं, भाऊ काहून बिहून काहीच नाही, तेरा बाप अभी भी जिंदा है. हे सध्याचा काळ गरजेचा आहे. त्याच्यात पोरगी आहे, तिच्याकडे इंस्टाग्राम आहे, तिनं कोणाच तरी साडी घेतली, बढियापैकी मेकअप केलंय आणि तिनं समजा स्टोरी ठेवली, बापा कोणीच नव्हतं रे कहना माझ्या मना, तुझ्यासाठी आले वना हना. वार शुक्रवार हानाच, घरची मालमत्ता, रूम बंद करून हाना, पण मायच्या सांगतो हानाच. का आपण बिघडलो तर त्या ट्रॅकवर आणण्याचं काम बाप करतो, त्या ट्रॅकवर आणण्याचं काम माय करते. म्हणून विनंती काळाची तीच आहे की आपल्या लेकरावर कोणाचं तरी प्रेशर असलं पाहिजे. इथं बसलेल्या विचार मंचावरील मान्यवरांना, आम्ही तुमच्यापेक्षा 10, 15, 20 वर्षांनी लहान असाल, पण आम्ही ती गरिबी पाहिलेली आहे. आपली शाळा कशी होती रे, आठवते दिवस. एक शाळेतला अनुभव सांगतो कसा होता बा. सकाळी उठायचो आपण, उठल्यावर माचीस नाही का, माचीस आग पेटी, तिचं पुढचं टप्पर फरायचो, मागलं टप्पर फरायचो, जमा करायचो, त्याला एक बक्कल लावायचो. आपल्यासारखा एक दलिंदर पाहायचो, पारावर बसायचो. पालकांनी केलेला कार्यक्रम. मग त्याने एक पत्ता टाकायचा, मी एक टाकायचा, त्याने एक टाकायचा, मी एक टाकायचा. घोडा आला जुळला. हा कार्यक्रम आपल्या इकडे होता है ना. मग एक गल्लीभर खेळायला जायचं. याची माय टिकून घेऊन याच्या माग, हे 100 मीटर पुढं आणि माय 500 मीटरच्या स्पीडनं. एका तांब्यात त्याची आंघोळ व्हायची, एका तांब्यात. अर्धा कोरड अर्धा उघड. याला पुसायला हात रुमाल नव्हता, याला टावेल बिवेल मॅटर नाही. याचा अंग पुसण्यामध्ये एका हाताने इकडं, एका हाताने इकडं. कार्यक्रम डिलीट. त्याच्यानंतर हा शाळेत निघायचा. बापा हा शाळेत निघल्यावर याची माय आलं 7-8 पोळ्या, खाराची फोड, तळलेल्या मिरच्या पालवात बांधून द्यायची. याचं दप्तर खताच्या थैलीचं. आता हे काय युद्ध खेळायला जात होता का काय माहिती. शाळेत जाताना एवढं डबा घेऊन हा शाळेत निघायचा. आणि नेमका गावाच्या बाहेर पडला की गावाच्या बाहेर एखादी रिकामी बॉटल असायची. हे तिला पायानं हानीत हानीत शाळेत न्यायचं. रिकाम होतं ना. ते आताचे लेकर, अरे बापरे, घराच्या बाहेर टाटा बाय बाय. ते माय बापाला फ्लाइंग किस करायचे शाळेत जाताना. आमच्या इकडे फ्लाइंग किस, आबा मरस तोर मार, फ्लाइंग किस तपूच. आता हे लेकर पहिले दुसरे त्याचा मेकअप का, त्यांचा ड्रेस पहा किती छान आहे. बढियापैकी आई बापाला शाळेत जाताना टाटा बाय बाय म्हणतात. आपल्या इकडे कार्यक्रम तसा नव्हता. एका हाताला माय धरायची, एका हाताला बाप धरायचा, एका हाताला बहीण, एका हाताला भाऊ. चौघं उचलून नेऊन शाळेत फेकायचे. आणि त्या शाळेत हाणायला एक मास्तर होता स्पेशल. पोटाला धरलं, पाठ चोळाव, पाठीवर झापण, पाठ चोळाव, पोटावर. एवढं मास्तरानं आपल्याला मारलं. साताऱ्याला एका शिक्षकाने विद्यार्थ्याला मारलं म्हणून 50,000 रुपये दंड झाला. शिक्षकाला 50,000 रुपयाची शिक्षा झाली. मी तर म्हणतो आमचा मार मोडला असता तर आमच्या एवढं करोडपतीच कोणी नसतं. जाता येता हल्लो, मास्तरानं हल्लं, घरी मायबापानं हल्लं, दुसऱ्या गल्लीत खेळायला गेलो, त्या गल्लीतल्या दलितांना हल्लं, पण हल्लंच. एवढ्या कुटाने करत आपण शाळेत गेलो का नाही. त्या शाळेत जात असताना होतं काय की हे ती बॉटल ढकलत शाळेपाशी न्यायचं. आणि नेमकं शाळेपाशी गेलं की महत्वाची गोष्ट, शाळेच्या उजव्या हाताला हापसा होता. मरस्तोर पाणी प्यायचं नाही भेटल्यावर. त्याचे कोपरं त्यानं रेतीत खेळलेलं. आणि त्याच्यानंतर परिपाठाला लाईन लागायची. शिक्षक पुढे यायचा, प्रेट सावधान, प्रेट विश्राम. मग राष्ट्रगीत व्हायचं. याला जनगण म्हणा.
अधिनायक जय है, बाकीचं गायब, जय है जय है जय है. मग याच्यानंतर प्रतिज्ञा, भारत माझा देश आहे, बाकीचं गायब, ह्यातच माझे सौख्य समावले आहे. याच्यानंतर कोणतरी यायचं, बोधकथा सांगायचं, कोणतरी सुविचार सांगायचं, कोणतरी बातम्या सांगायचं, आणि शेवटचा कार्यक्रम होता पसायदान. ते डोळे लावून म्हणायचं होतं, पण ह्याच्यात किरव्या. हे नेमकं डोळे लावायचं, पसायदान चालू व्हायचं, आणि हे मधात पाहायचं पुन्हा डोळे उघडले का म्हणून. यानं डोळे उघडा आणि बाजूला मास्तर उभाच असा दे टकू. पण याला मार लागत नव्हता का, तर माय याला 8 पोळ्या द्यायची. आहार डेंजर होता त्याचा. 8 पोळ्या, तळलेल्या मिरच्या, खराची फोड, आणि एवढं होऊन परिपाठ संपला. याचा पहिला तास इंग्रजीचं मास्तर डेंजर. 200 शब्द एकदा पाठ करायला लावायचं. नाही झाले हाना. याच्यातून आपण गेलो का नाही. त्याच्यानंतर दुसरा तास हिंदीचा. शिक्षकाची हिंदीला आपली हिंदी कार्यक्रमच बिघडला होता. ते म्हणायचं कल आपण क्या पढे थे, हे म्हणायचं यही पढे थे. मधात ब्रेक व्हायचा. 12 वाजले, निघाला शाळेतून बाहेर. हे पालकाने आपण हे अनुभवलेले शब्द. मग त्याच्यात कुठतरी मायबापाने दिलेला रुपया, हे जायचं दुकानात, आणि दुकानात काय करायचं, 5 मुरकुल घ्यायचं नरडे, आणि ते 5ही बोटात घालायचं. 5ही बोटात. आणि भिकाऱ्यावानी कोणी मागू नये म्हणून अर्धे खायचं. पण याचा मित्र एवढा डेंजर, ती इकडून काढायचं, इकडून खाऊन पुन्हा बोटात घालायचा. काही काही ते एवढे दलिंदर होते, 1 रुपयाच्या 20 संत्र्या गोळ्या घ्यायचं, कोणी मागू नये म्हणून तोंडात घालायचं, आणि पुन्हा बाहेर त्याच्या देखत काढायचं आणि खिशात ठेवायचं. मात्र काही भारी होते. जो दोस्ताना त्यांनी निभवला, ती 1 संत्री गोळी भेटायची, तिची किंमत 4 आणे असायची. ती या ठिकाणी ठेवल्या जायची, दाताना फोडल्या जायची, अर्धी मित्राला दिल्या जायची, आणि अर्धी तो खायचा. त्या मित्राची गरज सध्याच्या काळात. तो मित्र मात्र सध्या भेटेना, है ना. मित्र कसा असावा. काल परवा महाराष्ट्रात या देशामध्ये एक चित्रपट गाजलाय छावा. त्याच्यात एक आदर्श उदाहरण मित्राचं शिकवलंय. तो मित्र म्हणजे छत्रपती शंभूराजे आणि कवी कलश यासारखा मित्र असावा. मित्र कसा असावा, कवी कलशासारखा असावा. मित्र कसा असावा, छत्रपती संभाजी राजेसारखा असावा. मित्र कसा असावा, तर 5 पांडव असताना मदत करणारा कृष्णासारखा असावा. नाहीतर तू क्लास मध्ये गेला, बढियापैकी क्लास चालू आहे, पोलीस भरतीची तयारी करायला, आणि तू मित्र तुझ्या बाजूला बसला, आणि ते तुला म्हणते बढियापैकी गरिबीची जाणीव असती, सर्व काही सुरळीत चालू असते, बढियापैकी अभ्यास चालू असतो. हे दलिंदर बाजूला येऊन म्हणते त्या कानात, मायच्या सांगतो अर्धा तास झाले फक्त तुझ्याकडेच पाहू लागली. मेलं नाही हे, ती पाहो न पाहू पण हे पाहते ना. गेला बसवून लक्ष यायचं. ते दलिंदर कानात येऊन सांगते अर्धा तास झाले फक्त तुझ्याकडेच पाहू लागली. जवळ गेल्यावर कळलं तिच्या डोळ्यात प्रॉब्लेम होता. मेलं का नाही हे. म्हणजे शासनाने कुठं कुठं लक्ष द्यावं, काय द्यावं. आणि शिक्षकांना एक विनंती आहे, शिक्षक बरोबर, शिक्षकांना सर म्हणतात. सर हा शब्द इंग्रजांनी आपल्याला दिला. सर तर कोणालाही म्हणाले, आज कोथंबीर विकणारालाही सर म्हणाले, पत्र फिट करायला त्यालाही सर म्हणाले. त्याच्यापेक्षा त्याला ग्रामीण भागात एक छान शब्द आहे मास्तर. काय शब्द आहे, मास्तर. मास्तर नाही हा, मास्तर शब्द आहे. इथं बसलेल्या तमाम शिक्षकांना तिथे अभिप्रेत आहे की बाबा यांना एक छान शब्द आहे मास्तर. आणि मास्तर म्हणजे काय, माईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचे. मास्तर म्हणजे काय, माईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचं हा विचार डोक्यात घेऊन वर्गातले लेकर स्वतःचे लेकर समजून त्या लेकराला अंतःकरणातून शिकवण्याचा प्रयत्न करतो, तो खरा मास्तर. आणि म्हणून पुन्हा एकदा जोरदार शिक्षकांसाठी टाळ्या वाजवायच्या पोरं. तुम्ही शाळेत टिकावे म्हणून शासनाने अनेक सुविधा दिल्या, तरी दलिंदर आपले शिकले नाही. शासनानं पोरं शाळेत यावे म्हणून
अरे पहिल्यांदा भारतात लेकरं शिकणार म्हणून शासनानं शाळेमध्ये पहिल्यांदा 100 मिली दूध चालू केलं होतं, माहितीये का? प्रत्येक शाळेतल्या लेकराला 100 मिली दूध द्यायचंय गव्हर्नमेंटने ठरवलं. पण आपले लोक दलिंदर दूध द्यायचं होतं 100 मिली, देणारा होता मास्तर. मग काही काही दलिंदर कळशी घेऊन गेले, कोणी हांडा घेऊन गेले, कोणी घंगाळ घेऊन गेले. एक तर 500 लिटरची टाकी ढकलीत गेलं. दूध इकडे तिकडे जास्त दिला ना कोण? शिक्षक. मला कमी पडलं म्हणून मारामाऱ्या केला, बिनाकामी शिक्षकाला मार बसला. शिक्षकांनी गव्हर्नमेंटला अपील केली, ते दूध बंद करून टाका. झालं दूध बंद. शासनाला वाटलं वेगळं काहीतरी करावं. अरे शासन कटिबद्ध आहे. आज म्हणजे पहिला पुरस्कार आपल्या शाळेला बहुतेक 86 लाखाचं काहीतरी पारितोषिक होतं, 11 लाखाचं. हा 86 कोटी शासन खर्च करणार होतं. 11 लाखाचं पारितोषिक आपल्या शाळेला भेटलेलं आहे. म्हणजे शासन चांगलं करते, सारे वापर करते कधी कधी दलिंदर होता. शासनाला वाटलं बाबा दुधामुळे लेकर येतील, शिक्षकाने ऍप्लिकेशन दिलं, लोक भांडणं करायले, कोणी कळशी घेऊन आले, कोणी हांडा घेऊन आले, चला दूध बंद करा म्हणले. मग एक काम करा म्हणले, शाळेतल्या लेकरांना 2 कोंबडीची अंडी द्या. आता हे अंडी भेटले, हे झेलत घरापाशी गेलं, याचा बाप मार करी, हे धनादन झालेले. बापानी चाललं कोण दिले? मास्तरानं. मास्तरासोबत भांडण, बिनाकामी मास्तरानं मार खाल्ला. मास्तरानं शासनाला सांगितलं ते अंडे बिंडे बंद करा, लोक भांडणं घेऊन माझ्या घराकडे येईल. अंडे बंद केले. शासनाला वाटलं तर नवीन कार्यक्रम काय म्हणले, हे लेकरं शाळेत यावे म्हणून याला सुगडी द्या. काय द्या म्हणले? सुगडी म्हणजे मक्याचं पीठ होतं. आता ते दिलं, पण याला दम नावाचा प्राणी लागतो ना. ते सुगडी काय करायची होती, घरी न्यायची होती, तव्यावर थोडं पाणी टाकायचं होतं, त्याच्यात ते टाकायची होती, त्याचा शिरा करायचा होता, मग खायची होती. एवढा वेळ कोण आले? यानं कच्ची सुगडी खाल्ली ना, कच्ची खाल्ल्यामुळे पोट दुखलं. बापाने चाललं कोण दिले? मास्तरानं. मास्तराचा मार. मास्तरानं कोणा सांगितलं ते सुगडी बंद करून टाका. शासनानं काय काय द्यावं? शेवटी शासनाला वाटलं चला एक खाण्यापिण्यापेक्षा देण्यापेक्षा एक काम करू म्हणले, यायला आपण तांदळाच्या 3 बॅग देऊ. तांदळाच्या 3 बॅग, 3 किलोच्या, 1-1 किलोची 1 बॅग. मग 3 बॅग दिल्या याला. त्या बॅग भेटल्या. हे दलिंदर घरी गेलं नाही, हे बॅग घेऊन कुठे गेलं? दुकानात गेलं. दुकानात काउंटर होतं, त्याच्या खाली त्यानं तांदळाच्या बॅग ठेवल्या आणि मान वरती करून दुकानदाराला विचारलं तांदूळ काय किलो आहे हो? ते म्हणलं 10 रुपये. त्याला लगेच बॅग वरती केली. आपल्या केवढ्याला घेता? इकले तांदूळ या ना, घरापर्यंत गेले नाही. बाप गेला, तांदूळ कुठे? नाही तर देईल ते मला. मास्तर म्हणला परत झाले भांडण. मास्तरांवरती ऍप्लिकेशन दिलं, ते तांदूळ बंद करून टाका. शेवटी यायला देऊन फायदा नाही म्हणले. आता एक काम करा म्हणले, शाळेत मध्यान्ह भोजन व्यवस्था चालू करा. 12 सप्टेंबर 2001 सर्व शिक्षा अभियान. 28 कोटी रुपये गव्हर्नमेंटने खर्च केले की महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा प्रभाव वाढवायचा आहे. मग काय करा म्हणले, प्रत्येक शाळेवर जा, गोरगरिबाचं लेकरू शिकलं पाहिजे, शिक्षणाची गंगा घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे. पण झालं काय, आपल्या भारतात रुपया दिल्लीतून मंजूर होतो आणि 4 आणे घरी येऊन पडतात. ही मेंटॅलिटी आहे. मग आता डांबर गायब व्हायले, सिमेंट गायब व्हायले, एवढे दलिंद्र आपल्या देशात आहे. वरतून काही हो गायब करणारे मदत आहेत. आणि मग झालं काय की मध्यान्ह योजना चालू झाली. 12 सप्टेंबर 2001 ला 28 कोटी रुपये खर्च केले. 2-4 पेंटर आले, त्याने आपल्या शाळेवर एक पेन्सिल काढली. पेन्सिलवर पुढे पोरगी बसलेली, मागं पोरगं बसलेलं, तिच्या हातात पुस्तक आहे. हे रिकार्ड तिच्याकडे पाहिले आणि खाली लिहिले सारे सुखूया पुढे जाऊया. मग प्रत्येक सगळ्यात पुढे कोण आहे? पोरगीच तू पाहत बस. प्रत्येक सगळ्यात पुढे कोण आहे? मग सर्व शिक्षा अभियान अंतर्गत काय करा म्हणले, याला खिचडी द्या. मग तांदूळ, जिरे, त्याच्यानंतर तेल, मोहरी, प्रत्येकाचं मेजरमेंट लावलं. प्रत्येक लेकराला सकस आहार मिळाला पाहिजे. गव्हर्नमेंट कटिबद्ध झालं, गव्हर्नमेंटने प्रत्येक गोष्टी दिल्या. पण झालं काय माहितीये का, खिचडी करणारी बाई सुधारली, लेकर खराब झाली. मेंटॅलिटी तिथे बी आपली बिघडली. लोकांनी तांदूळ गायब केले, काही काही तेलच गायब केलं. जिरे मिऱ्याचा देशच खलास. पिवळ्या भाताची खिचडी आली. पण आमचे लेकर आहेत, या गोरगरिबीतून आपल्या मायबापाने एक गोष्ट मात्र शाळेत जाताना शिकवली. इथं आपण शिकत असताना हे पालकांना आपल्या लेकराला सांगणं गरजेचं आहे. एक वेळ अशी होती, चला आपल्या डोक्याला लावायला खोबरेल तेल नव्हतं, तेव्हा आपल्या माईनं गोड तेल लावलं होतं.
आणि गोडतेलला आपला भाग असा फिट झाला होता, जगातलं कुठलंही वारंवार झालं आपला केस हल्ला नाही. त्यावेळेस आपल्या माईनं त्या तेलातून दिलेला संदेश होता, अरे जगातले किती संकट येतील पण गरिबीच्या या थाटात तू असं उभं राहायचंय. कोणता मायकाला या केसाला हात लावू शकला नाही पाहिजे, त्या गरिबीतून पुढे येण्याचं ते कारण होतं. पण आज आपण कारण काय सांगतो, मला हे करायचं होतं या पण गरिबी आडी आली. हा कोणीतरी येईल आणि भाषण देईल आणि त्यात मोटिवेशन होईल. नाही, तुला मोठं का व्हायचंय? हा कार्यक्रम आहे. ह्या कार्यक्रमाला काही लोक गाड्या घेऊन आले असतील, काही लोक फोर व्हीलर मध्ये आले असतील, अनावधानानं तू बाप इथं आला असेल. कळलं का? जाताना इथून प्रत्येक गाड्या त्या कन्नडच्या बस स्टँड पर्यंत जायचं असेल, कुठतरी आजूबाजूला तू गावातलं खेड्यातलं घर असेल, या ठिकाणून गाड्या जातील. गाड्यावर इथं युवक वर्ग असेल, त्याच्याकडे गाडी असेल, बढियापैकी तो सेल्फ मारेल, बढियापैकी केसावर हात फिरवेल, गाडीला सेल्फ मारेल. कुठतरी तू बाप बाजूला उभा राहील, पण त्या बापाला ते पोरग म्हणणार नाही काका बसा, मी तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन सोडतो. कारण ते तुमच्या बापाला याच्यामुळे म्हणणार नाही, ते पहिल्यांदा तुमच्या बापाचे कपडे पाहिल. कपडे पाहिल्यावर कळेल कपडे म्हणालेले, कपडे पाहिल्यावर कळेल की आपल्या बापाच्या गळ्यातला जो रुमाल आहे, गळ्यातलं जे उपरणं आहे ते फाटलेला आहे. तो आपल्या बापाच्या चपलेकडे पाहिल, त्या चपलेचा जो अंगठा आहे त्याला ठोकलेला खिळा आहे. आणि त्या गरिबीमुळे तो आपल्या बापाला इथून बस स्टँड पर्यंत पण लिफ्ट देणार नाही. अभ्यास का करायचा आहे? विठ्ठल कांगणे इथे येणार, काहीतरी फपाऱ्या का पाहणार, यानं तू मोठा होणार नाही. तुला सला राग आला पाहिजे, त्या व्यवस्थेचा राग आला पाहिजे, परिस्थितीचा. मी का करू शकत नाही? जगात प्रत्येकाला ईश्वराने कान डोळे दिले, नाक दिले, मेंदू दिलाय, सर्व सारखं दिले, वेळही सारखा दिलाय, मग ते करू शकते, मी का नाही? या प्रश्नानं आपल्याला ताण आलाच पाहिजे. अरे आपल्या बापाला इथून, आपला बाप खेड्यात राहतो, त्या खेड्यातून हजारो गाड्या फाट्यापर्यंत गेल्या, हजारो गाड्या फाट्यापर्यंत गेल्या, मात्र आपल्या बापाला कित्येक वेळा रात्री यावं लागलं, अपरात्री यावं लागलं. आपल्या बापाला गावातल्या लोकांनी तिथून तिथपर्यंत नेलं नाही. अनेक फोर व्हीलर गेल्या, आपल्या बापासाठी कोणी गाडी थांबवली नाही. काका बसा, सहज मी चाललोय, तुम्हाला बस स्टँड पर्यंत सोडतो. आपला बाप रात्री आला होता, हजारो गाड्या गावात आल्या, पण कोणतरी म्हणलं नाही काका बसा, तुम्हाला गावात सोडतो, नाही म्हणणार. आपलं काम काय? आपल्या बापाचा सन्मान आपण वाढवायचा. ती जबाबदारी पोरं तुमच्या ताब्यात आहे का? येणारी पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, ग्रामसेवक लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, PSI ST काही असो, आई शपथ सांगतो, रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, हाडाचे काळ करा, रक्ताचे पाणी पार करा, काय छक मारायचे मारा, पण चला या भरतीत आपण लागलोच पाहिजे. हा विचार डोक्यात ठेवा. का लागायचे? दिवाळीला अनेक घरांच्या वर लाइटिंग लागली होती, आपल्या घरावर नव्हती. आपल्या बापानं अख्खी हयात खर्च करून घर बांधलंय, कळलं का? पण माग इटा आहे, त्या इटाला प्लास्टर करायला आपल्या बापाकडे पैसे नाही. गावातल्या अनेक घराला कलर आहे, आपल्या बापाला तो कलर देता आला नाही. आपल्या बापानं जस्ट एन्जॉय म्हणून घरात बायकोला आदेश दिला ना आपल्या माईला, आज बोर वाटायला जरासे पोहे कर, है ना? आपला बाप मला नाही 10 किलोमीटर कन्नड लांब आहे, एक काम कर, मोठ्या हॉटेल मधून पनीरची भाजी आण. त्यानं गरिबीत किती दिवस जगायचं? त्याला ते स्वप्न कोणा दाखवायचं? संस्थेचं नाव काय? जिजामाता, है ना? अरे बायकोच्यासाठी स्वप्न म्हणून ताजमहल बांधणारे कित्येक जण असतील, पण माईच्या स्वप्नासाठी स्वराज्य बांधणारा बाप माणूस छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे माय बापाचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आपल्यात आहे. का करायचंय? गावातल्या लोकांनी आपल्या बापाला फाट्यापर्यंत नेलं नाही, फाट्याहून आपल्या बापाला गावापर्यंत आणलं नाही, म्हणून पहिली नोकरी लागली पाहिजे. पहिली नोकरी लागल्यावर त्या पगारात मान्य हे आपण गाडी घेऊ शकणार नाही, आपण गाडी किरायानं करायची. विनंती करायलो, तू कोणत्या पदावर लागला, तू कोणत्या पदाला गवसणी घातली, तू क्लास 2 क्लास 1 झाला, हे मॅटर नाही. आपल्या बापाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला पाहिजे. तो कसा बदलायचा आहे? तो सिलेक्शन झालं, पहिला पगार पडला, पहिल्या पगारात पहिलं काम आहे कपड्याचे रेट लय उतरलेले, माईला बापाला ब्रँडेड कपडे घ्यायचे. त्याच्यानंतर एक गाडी किरायान करायची, ती गाडी फाट्यावर बोलवायची, फाट्यावरून आपल्या बापाला फोन करायचा, बाप्पा फाट्यावर या, गडबडीत या, निकाल लागलेला आपल्या बापाला माहित असेल, बाप लगबगीत कुठे आला पाहिजे, फाट्यावर आला पाहिजे. त्या फोर व्हीलर मध्ये आपल्या बापाला बसवायचं, आपल्या बापाचा हात हॅमरेजवर असला पाहिजे, एका हातात अशी हुक असली पाहिजे, पुढच्या सीटवर आपला बाप बसलेला आहे, बापानं नवे कपडे परिधान केलेले,
आपल्या पोरगा एक अधिकारी झाला याचं स्वप्न बापाच्या मनात आहे, बापूच्या सीटवर बसलेला आहे, बापाच्या चेहऱ्यावर तेज आहे. ती गाडी भरधाव वेगानं गावात आणायची, सकाळचे 9-10च्या किंवा संध्याकाळी 8-9च्या दरम्यान. का तर पारापाशी मंदिरापाशी मोकार गर्दा करणारे लोक असतात, त्याच्या देखत ती गाडी आणायची. गाडी ड्रायव्हरला सांगायचं भरधाव वेगानं पळव, तू मागायला सीटवर बसलेला पाहिजे, रपकन गाडीचा ब्रेक मारायचा है ना, धूळ उडाली पाहिजे. तू फोटो टाकतो ना, जाळ धुपन थिलंग्या आहेस तू, भिकारी स्टेटस टाकायचंच नाही, चाळे करायचेच नाही. कळलं का? ती गाडी भरधाव वेगानं मंदिरापाशी न्यायची, रपकन ब्रेक मारायला लावायचं, असे धूळ उडाली पाहिजे. रपकन तो मागलच्या दरवाजातून खाली उतरायचं है ना, पुढचा दरवाजा रपकन उतरायचा, आपल्या बापाचा पाय जमिनीवर पडला पाहिजे, रपकन बापाच्या पाया पडायचं, बापाचा आल्हादी त्या दरवाजातून चेहरा बाहेर पडेल, लोकांची नजर आपल्या बापाकडे जाईल. ज्या लोकांनी आपल्या बापाला लिफ्ट दिली नव्हती तीच गावातल्या दलिंदर अवलादी आपल्या बापाकडे आगळ्या वेगळ्या स्वाभिमानानं पाहतील. त्यासाठी अभ्यास करायचा आहे, ते काम आपल्याला करायचं. त्याला मी आलो आणि भाषण दिलं यानं परिवर्तन होणार नाही. पोरो, मी उदाहरण सांगू लागलो की सागर दादा विचार मंचावरील मान्यवर हे इथं का आहेत, कळलं का? तर हे तुमच्यासाठी कार्यक्रम ठेवलाय का. एक गाव असते, एका गावामध्ये एक सुंदर मुलगी असते, मुलीचा बाप ठरवते मला लग्नाचा पण ठरवायचा, पण म्हणजे शर्यत. मग काय शर्यत म्हणले, तर त्या पोरीच्या बापानं काय केलं, 20 फुटाचा एक हौद बांधला आणि त्या 20 फुटाच्या हौदातून अशी शर्यत ठेवली, जो कोणी तो हौद पोहून जाईल त्याला ही पोरगी म्हणले आणि 10 लाख रुपये हुंडा. मग तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग, PSI, STI, ASO, डेप्टी कलेक्टर, कलेक्टर, ज्याची तयारी करणारे कंसात जी लागल ती, ही तयारी करणारे सर्व दलिंदर लाईनी लागले. का? 10 लाख रुपये हुंडा आहे, पोरगी पुन्हा सुंदर आहे. मग काय करायचं म्हणले, एका जणांनी शर्टाचे बटन काढले आणि नेमकं हौदात उडी मारणार तेव्हा पुरीच्या बापानं माईक मध्ये आवाज दिला, ए दलिंदरा, हा म्हणला तुला 10 लाख रुपये आणि माझ्या काळजाचा तुकडा मग पोरगी द्यालो म्हणला, मी काय येडा का खुला आहे का म्हणला. त्या हौदात साप आहे, सुसर आहे, मगर आहे, इंचू आहे, खेकडा आहे. त्यानं शर्टाचे बटन लावले, म्हणला जान है तो जहां है, जिंदगी एकदाच आहे, मेल्यावर काय पैसा चाटायचं म्हणला. त्यानं बटन लावले, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, पोलीस उडी मारणं. पाऊण तासानं कोणतरी हौदात उडी मारली, पोरीचा बाप कोमात गेला. अरे कार्यक्रम बिघडला म्हणला, आपली शर्यत यानं म्हणला जिंकत आहे म्हणला. आता पण जेव्हा त्यानं हौदात उडी मारली तेव्हा हौदाच्या काठावर जे लोक होते ते दलिंदर आढायला लागले. काय मरायला उडी माराव, काय गरज होती आगाऊ कुठाने करायचे, आता मरतो का नाही तू. काय म्हणतो मी, कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब तुम नाकामयाब होते हो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है. आपली वेळ चांगली आहे ना. आता काँग्रेससोबत कोणी नाते सांगेल, माझ्या मावशीचं पोरग, माझ्या त्याचं पोरग, आपा बाबा दुरून दुरून माझ्या भावकीतलं पोरग, पहिले कोण नो मॅटर. कळलं का? जिथं गुळ तिथं मासे येतो. जी पोरगी तुला बोलायली का तू लागू नको, तो नंबर ब्लॉक है, ठार मरणार है तू. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, हाँ पहले तो कभी कभी गम था, ठार मेला तू. कळलं का? नाहीच. आणि तुला वय वर्ष 25 झाल्याच्या नंतर 2-3 महिन्यात कोणती तरी पोरगी आली. पोरीओ, तुम्हाला एक विनंती भाऊ म्हणून सांगतो, आमच्या पोराला डायरेक्ट तुम्हाला बोलायची धमक नाही. मग विनंती करतो तुम्ही फक्त नीट राहा. आमचं पोरग पहिले पाहतंय तू इंस्टाग्रामवर आहे का, आणि इंस्टाग्रामवर तो तू असा फोटो ठेवलेला आहे, तू रिअल पाहिल्यावर आणि फोटो पाहिल्यावर देव कोमात जावा असा फोटो आहे तो. कोणच काढलाय त्या कॅमेरामॅनला शोधावं लागते पहिले. तो हा फोटो आहे, त्याच्यात तुझी इंग्रजी बाप रे है ना, ऑसम लुक. ताई तुला स्पेलिंग येत नाही आणि इंग्रजी वीक असल्यामुळे तू पोलीस भरती करेल.
कारण त्याला इंग्रजी नाही म्हणा, हे का नाही? इंग्रजी पण माहिती आहे. विथ माय बेस्टी, बेस्टी दोघी मिळून 25ची बेस्टी खायला, आणि विथ माय बेस्टी. जे आहे ते रिअल मान्य करायचं शिका, भापाऱ्या करू नका, है ना? विथ माय ब्रो, पोरीची इंग्रजी विथ माय ब्रो. तुला ब्रदरची स्पेलिंग येईना मला माहिती आहे, ती येईना म्हणून तू शॉर्ट फॉर्म शोधलाय विथ माय ब्रो. आणि ब्रो कोण आहे? हा, पोलीस भरतीला गोळा शिकवणारा, तू हा गोळा नेणारा, तू हा गोळा आणणारा, है ना? कायमस्वरूपी मजूर, कॉलेज मधला, ट्युशन मधला. विथ माय ब्रो. ती आज सख्या भावाला काय झडपणी आली का? सख्या भाऊ कुठे गेला तुला, है ना? विथ माय सिसो, सिसो. हा, विथ माय सिस, सिस्टरची स्पेलिंग येईल ना शॉर्टकट. विथ माय सिस. लग्न झालेल्या बाया 12वीला 3दा नापास झाली आणि त्याच्यात ठेवायली विथ माय हॉबी. बापरे, आम्हाला शाळेत मास्तरांनी शिकवलं होतं हॉबी म्हणजे छंद. नवरा छंद आहे म्हणला विषयच खलास झाला. विथ माय हॉबी, हजबंडची स्पेलिंग येईल ना विथ माय हॉबी. आणि हो नरसाळ्या लग्न झाल्यावर 12वीला मार्च ऑक्टोबर, मार्च ऑक्टोबर, मार्च ऑक्टोबर 50 वेळा फाईट देऊन, है ना, 35 मार्कावर इंग्रजी पास झाणारा. आणि हे डायलॉग आणते विथ माय लाईफ लाईन. या नशिबात पाईपलाईन आहे, लाईफ लाईन करायचं. जे रिअल आहे ते मान्य करायचं शिका. काय सांगितलं मी? आज पावंता झाला, हौदात कोणी उडी मारली नाही. नेमकी हौदात एकानं उडी मारली. उडी मारल्यावर जे बाजूचे आहेत का, बाजूचे काठावरले ते बोंबलायला लागले. आता मरतय, काही गरज होती का? लेच माझे हे काय उडी माराव. अख्खे लोक बोंबलायला लागले. ते अर्ध्या मधात आलं. अर्ध्या मधात आल्यावर 2 सेकंद थांबलं. थांबल्यावर त्याच्या लक्षात आलं हौदात साप आहे, सुसर आहे, मगर आहे, इंचू आहे, खेकडा आहे. त्याने जेवढी ताकद त्याच्या बॉडीमध्ये तेवढी ताकद हे पडली. जेवढी ताकद आहे तेवढी पणाला लावली, पाणी मारलं, हौद पोहून हौदाच्या काठाकाठापर्यंत आलं. जे लोक डायलॉग होऊ लागले मरताय काय झेप मारायला उडी माराव, तेच लोक म्हणायला लागले अरे थोडंच राहिले, तू करू शकतो, त्यासारखा भारीच माणूस कोणीच नाही, चल कमॉन कमॉन कमॉन. कधी जवळ आल्यावर तेच लोक चल कमॉन करू शकतो. हौद पोहून ते बाहेर निघलं. त्यानं कमरेवर हात ठेवले. ह्या लोक टाळ्या वाजायला लागले. कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है. ह्या लोक टाळ्या वाजायला लागले. पोरीचा बाप माईक मध्ये म्हणला धन्य झालो, मला एक शूरवीर धाडसी ज्याला मरणाची भीती नाही असा मला जवळ भेटलाय. जवळ बापू तुम्हाला विनंती करतो विचार मंचाकडे या. ते रागानच विचार मंचाकडे पाहू लागलो. आपल्या लोकांनी शिकवलं ना, येडे लोक इतिहास घडवतात आणि शहाणे लोक वाचतात म्हणा. आहा, मनी बदला. शहाणेच लोक इतिहास घडवतात आणि वाचणारा गधा पण शहाणाच पाहिजे. नाही तर मग ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून सुटते, कशाचं काही लिहिते, जातीय तेढ निर्माण करते. पोलीस प्रशासन बेजार सागर भाऊ. येणाऱ्या काळात प्रत्येक घरासमोर पोलीस उभा करावा लागेल. बाहेर निघला कपाळावर चापट, कारणे द्या नोटीस, मला गायछा पाण्याची माझा आहे, लवकर ये. हे होणार आहे, याला पर्यायच नाही. कळलं का? ते रागान पाहू लागलं. मनी का बदला? लोकांनी आपल्याला काय शिकवलं? आपण गरीब आहे. अरे मुद्दाम आपलं दडपण करण्यात आलं. लोक काय म्हणले? आतुरून पाहून पाय पसरावे. गलत. तो मोठा झालाय, ते पाय बाजाच्या खाली आले तर दलित आथरून बी बदल आणि बाज बी बदल ना. स्वप्न मोठं पाय का? स्वप्न पाहायला वेळ लागते का? आणि स्वप्न सत्यात उतरण्यासाठी करावं काय लागतंय? आपला एकच पक्ष अभ्यासावर लक्ष, दुसरा पक्षच नाही. दुसरा पक्ष म्हणल्यावर तू मरणार झोपेत, शब्द आहे बा. दुसरा पक्षच नाही, आपला एकच ध्यास, वल्ली अभ्यास. मी काय म्हणलं? विचार मंचावर यायला एकच गोष्ट लागते, ती आपल्या गरीबाकडे, ती म्हणजे फक्त 1300-1400 ग्रामचा मेंदू आणि त्याच्यातली बुद्धिमत्ता. याच्या बाहेर आपल्याकडे काहीच नाही. काय म्हणलो मी? पोरीचा बाप म्हणला मी धन्य झालो, मला एक जवाई भेटला ज्याला मरणाची भीती नाही. जवाई बापू तुम्हाला विनंती करतो विचार मंचाकडे या. लोक टाळ्या वाजवले, ते मधातून पाय फाकत फाकत गेले. विचार मंचावर बोललो, डोळे लालबुंद,
रागान पोरीच्या बापाकडे पाहिले, पोरीचा बाप कोमात गेला, पाहिले धाडसी हौदात साप सुसर मगर हे म्हणून मी सांगितल्याच्या नंतर हे पावले हौद पाहून बाहेर आले, पण हे रागान पाहून पाहिले आणि मग त्याला असं कोपऱ्यात उभं केलं. जवळ बापू, आज मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण ज्याला मरणाची भीती नाही आणि ज्याला काळीच ज्याचं वाघाप्रमाणे निर्भीड आहे, तो मला जवळ भेटायला. जवळ बापू विनंती करतो, सांगा या डायरीवर ठेवलेले पहिले 10 लाख रुपये तुम्हाला देऊ का पहिले मुलीचा हात देऊ? त्यानं पोरीच्या बापाच्या हातातला माईक उचलून घेतला, ते 10 लाख आणि पोरीचा हात चुलीत घाल, मला हौदात येताना धक्का कोण दिला त्याचं नाव सांग. का बोललो मी हे? हौदात पडल्या पडल्या हौदाच्या काठावरल्या लोकांनी शिवा दिल्या त्या का नाही? हौदाच्या जवळ आल्यावर त्याच लोकांनी टाळ्या वाजल्या त्या का नाही? यस. अरे मग जगातली कुठली स्पर्धा आहे का, कुठलीही ती स्पर्धा तुम्ही जिंकणार आहात. पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, MBBS, नीट, जे काही स्कॉलरशिप, श्रेया है ना, जे काही असेल नवोदय, ती तुम्ही जिंकणार आहात. कळलं का? ती ताकद देखील तुमच्यात आहे. हौद पोहून जाण्याची ताकद त्या पोरात होती का नाही? हौद त्यानं स्वतः पावला का नाही? हौदातून बाहेर तो स्वतः पडला का नाही? मग जगातली प्रत्येक स्पर्धा पार करण्याची ताकद तुमच्यात आहे. तुम्हाला गरज होती धक्का देण्याची, ते धक्का देण्याचं काम सागर भाऊ आणि त्याची टीम शिक्षक वर्ग करत आहे, म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आता मात्र शिक्षकांना विनंती आहे, लेकरांना समजून घ्यायचं शिका. हे लेकरं लय चांगले आहेत का नाही रे? तुमच्या वर्गात सर्वात खराब कोण आहे? प्रत्येक दुसऱ्याकडे पाहायला. तुमच्या वर्गात सर्वात चांगलं कोण आहे? पोरी हो, सर्वात चांगलं. शेख दलिंदर काही म्हणून आपलं आपलं मन तरी म्हणलं पाहिजे मी चांगला आहे. जगाचं काय आहे? अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है, इसका मतलब तुम में कोई बात है. अगर पीठ पीछे तुम्हारी निंदा हो रही है, इसका मतलब तुम जिंदा है. मेल्यावर तर कोणी चांगलंच म्हणतात, त्यांना अख्खे धुळे करू द्या, त्याच्यासारखा चांगला कोणीच नाही. इथं बसलेल्या युवकांना विनंती आहे, तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल जागरूक राहा, मायबापाच्या स्वप्नाबद्दल जागरूक राहा. पण एक विनंती आहे, तुमच्या नशिबात एखादी पोरगी असो का नसो, जो व्हिडिओ 4.5 कोटी लोकांनी निसता त्याच्यावर रील बनवल्या. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे, 4-5 कोटी त्याच्यावर रील असते. तो व्हिडिओ आहे, त्या नशिबात पोरगी असो का नसो, पण त्या नशिबात एक दलिंदर मित्र पाहिजे. त्या नशिबात एक दलिंदर मित्र पाहिजे. तो रस्त्याने चालताना एकटा दिसला तर लोकांनी चाललं पाहिजे, ते दुसरं दलिंदर कुठे आहे? असा मित्र पाहिजे का? आपलं दुःख त्याला कळालं पाहिजे, आपलं हसण्याचं कारण त्याला कळालं पाहिजे, आपला पडलेला चेहरा त्याला कळायला पाहिजे. एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी तू टाइमपास करतो, तो मित्र तुला म्हणला पाहिजे, बापानं काढलेलं कर्ज आठव, मोठ्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न आठव, बापाची फाटलेली बनेल आठव, बापाच्या पायात असणाऱ्या चपलेचा खिळा आठव. चल इथं वेळ वाया घालायचा ना, अभ्यासाला बसूया, अभ्यास करूया. आणि हे करत असताना दुसऱ्याच्या चेहऱ्यावर दुःख वळका का? न जाने कौन सी मुलाकात आखरी होगी. कन्नडला शिकायला पोलीस भरती करायला 20 रुपये खिशात आहे. आई बापाला आता जे काय द्यायचं ते 20 रुपयाचे अंगूर घेऊन जाय, द्राक्ष ते घेऊन जाय, मधात बस, माय बापाला स्वतः खाऊ घाल. एक सफरचंद देईल, तो चहा नाही प्यायला चालता, त्याच्या 2 फोडी कर, माय बापाला खाऊ घाल. आईनं 50 वेळा विचार केला पाहिजे, मी कोणत्या भाग्यवान लेकराला जन्म दिलाय. बापानं 1000 वेळा सोचलं पाहिजे, मी कोणत्या भाग्यवान लेकराला जन्म दिलाय. का? न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी. आपण कोणासोबत बसलो, शेवट कधी होईल सांगता येत नाही. आता माणसं 80, 70, 90 वर्ष जगणार नाही, 60 वर्ष डडांग चलता बोलता मरायला का नाही. न जाने कोणसी मुलाकात आखरी. आपल्या मित्रासोबत जगताना, दैनंदिन गावात जगत असताना, आपल्या मायबापासोबत बिहेवियर करत असताना, उद्याचा दिवस शेवटचा म्हणून जगता आलं पाहिजे. आपल्या चेहऱ्यावर स्माईल असली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, आवर्जून सांगलो का, आणि इतरांच्या चेहऱ्यावर दुःख ओळखता आलं पाहिजे का. मी नेहमी म्हणतो की आपला शेवट कधी होईल सांगतात नाही, कोणासोबतचं शेवटचं बोलणं होईल सांगतात नाही, कोणासोबतची शेवटची भेट होईल सांगतात नाही, कोणासोबतचा शेवटचा चहा होईल सांगतात नाही. पण कोणाबद्दल द्वेष, राग, मच्छर ठेवू नका, जे ते विसरून जा. का? हे माझं बोलणं शेवटचं होऊ शकते. हे जे भाषण आहे माझं,
हे माझ्या जीवनातलं शेवटचं होऊ शकते. मी मायावर काय लिहू, तुमचं मी शेवटचं ऐकणं होऊ शकते. हा ऐकता ऐकताच गेला म्हणजे. कुठे गेलता कांडेसरच्या कार्यक्रमाला, मेजर अटॅक आला. कल का न जाने कौन सी मुलाकात आगरी होगी. म्हणजे जे भी आहे का, एखादा मित्र आहे तो गेलाय त्यानं सुसाईड केलं, एखाद्या पोरीचं टेन्शन आहे त्याला बाजूला घ्या, त्याला त्याच्या मायबापाचं कर्तृत्व समजून सांगा. अरे कध्या पोरीमुळे मरतो का, है ना. 9 महिने 9 दिवस त्या माईनं दुसरा जन्म घेतला, लेकराला जन्म देताना ते दुःख तिला आठवण करून द्या. आणि मग तो गेल्यावर स्टेटस ठेवून फायदा नाही. कैसी है अनुभवनी ते पाहत नाही. रडका सिंबॉल 4-5 फुलं, जहां जहां तेरे पाव पडे वो धरती अंबर हो जाए, त्याला दिसत नाही. चिठ्ठी ना कोई संदेश, वाट दिसू दे रे देवा, वाट दिसू दे, पाहत नाही ते. कल का बहती हवा साथ आओ. आहा जीवंतपणे का, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहां में कौन किसी का होने वाला कौन है, क्यों किसी मैयत पे मातम करे हो दोस्तों, मरने वालों को कहाँ पता ये रोने वाला कौन है, ये रोने वाला कौन है. म्हणून जिवंतपणे मदत करायची शिका. शिक्षकांना विनंती आहे, आपण मास्तर या नात्यानं माईच्या स्तरावर का जावं लागते. कधी कधी विद्यार्थी बरोबर असतो, आपल्याला कळत नसते, त्याच्या लेवलवर जाणं काळाची गरज आहे. सागरदादा माझं स्वप्न होतं, मला मास्तर व्हायचं होतं. मी डीएड सीटीला 6 मार्कांना नापास झालो. डीएड सीटी दिली, 6 मार्कांना नापास झालो. पोरो मला 10वीला 75.20% मार्क आहेत आमच्या काळातले. तुम्हाला तर मोठं प्रॅक्टिकल आले. आम्हाला गणित भूमिती 150 मार्क आलं होतं, विज्ञान भाग 1 विज्ञान भाग 2 150 मार्क आलं होता, है ना. 750चं टोटल असायचं आमचं. तर मला 10वीला 75.20% मार्क आहेत. मला 12वीला 80.33% मार्क आहेत. मला डीएडला 80%. पण मग एकही मार्क मनाचा नाही. माईचान सांगतो अख्खे मार्क कॉप्याचे. तुम्ही किती शिकलात, किती डिग्र्या मिळवल्या, डज नॉट मॅटर. शिक्षणाच्या भरोश्यावर तुम्ही सध्या कशावर राज्य करता, कसे आहात, तुमचा संपर्क कोणासोबत आहे, तुम्ही कोणत्या वस्तू वापरता, है ना, तुमचं सराउंडिंग काय आहे. समजा मी इथं समजा स्प्लेंडरवर भाषण द्यायला आलो असतो, तू हसला असता का नाही. माझ्या चेहऱ्यावर 12 वाजलेले आणि मी ह्या रुमाला तोंड पुसवायले, है ना. स्टेटस निर्माण करावंच लागेल. इथं बसलेल्या युवकांना विनंती करतो, अरे स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असतंय का, लोक त्याचं स्टेटसला ठेवतात. म्हणून पहिले स्वतःचं स्टेटस बनवायचं शिका. आपलं स्टेटस निर्माण झालं पाहिजे, लोकांनी आपलं स्टेटस ठेवलं पाहिजे. शिक्षकांना काय माहिलो काय होते, वर्गात एकदा शिक्षक पोरांना शिकू लागले की पोरो आपण बेरीज शिकूया. एकाला उभं केलं, श्याम्या उभा राहा म्हणे. श्याम्या उभा राहिला. शिक्षक म्हणले असं समज मी तुला 2 पेरू दिले, तर काही द्या. सीझन चालू आहे ना. शिक्षक काय म्हणले, श्याम्या असं समज मी तुला 2 कैऱ्या दिल्या. ते मला सर काही हरकत नाही. असं समज मी आणखी 2 कैऱ्या दिल्या. ते मला काही हरकत नाही. ते मला आणखी 2 कैऱ्या दिल्या. शिक्षकांनी विचारलं, श्याम्या किती कैऱ्या झाल्या. ते म्हणलं सर 7. शिक्षक कोमात गेले. देख बैठे बैठे सावधान. एकदा जोरदार टाळ्या होत्या डबल. पोलीस भरतीच्या पोरासाठी टाळ्या होत्या, यावर्षी लागले पाहिजे. आणि तुम्ही याच्यासाठी टाळ्या होत्या की तुमच्याकडे पाहून वाटलं पाहिजे काहीतरी चांगलं करा. नाही तर तूच इंस्टाग्रामला लोकांच्या बाया झूम करून पाह, है ना. परिवर्तन करायचं महाराष्ट्रामध्ये. जो तो येतो शिवविचार मांडण्याचा प्रयत्न करतो, पण अनालिसिस कुठे आहे. अनालिसिस करणं काळाची गरज आहे. अरे कुठली गोष्ट हृदयातून वाटली पाहिजे. का म्हणलो मी, बरोबर. शिक्षकांनी विचारलं, श्याम्या पहिले तू 2 कैऱ्या दिल्या, पुन्हा 2 कैऱ्या दिल्या, पुन्हा 2 कैऱ्या दिल्या, किती झाल्या. ते म्हणलं 7. शिक्षकांनी उदाहरण बदललं. हे श्याम्या पहिले तू 2 बिड्या दिल्या, पुन्हा 2 बिड्या दिल्या, पुन्हा 2 बिड्या दिल्या, किती झाल्या. ते म्हणलं 6. शिक्षकाला ताण आला. शिक्षकांनी पुन्हा सांगितलं, श्याम्या पहिले तुला 2 कैऱ्या दिल्या, 2 कैऱ्या दिल्या, पुन्हा 2 कैऱ्या दिल्या, किती झाल्या. ते म्हणलं 7. शिक्षकांनी पुढे बोललं,
श्याम बाळा तुला पहिले 2 कैऱ्या दिल्या, पुन्हा 2 कैऱ्या दिल्या, पुन्हा 2 कैऱ्या दिल्या, किती झाल्या? ते हळूच म्हणलं सर 7. शिक्षक जवळ बोललं, त्याच्या खांद्यावर हात ठेवला, तुला 2 बिड्या दिल्या, पुन्हा 2 बिड्या दिल्या, पुन्हा 2 बिड्या दिल्या, किती झाल्या? ते म्हणला सर 6. शिक्षकांनी डबल विचारलं, श्याम्या तुला 2 कैऱ्या दिल्या, 2 कैऱ्या दिल्या, पुन्हा 2 कैऱ्या दिल्या, किती झाल्या? ते म्हणलं 7. असं हल्लं शिक्षकांनी मरस्तोर, आणि मरस्तोर हल्ल्यावर पुन्हा शिक्षकांनी विचारलं, तुला 2 बिड्या दिल्या, पुन्हा 2 बिड्या दिल्या, पुन्हा 2 बिड्या दिल्या, किती झाल्या? ते म्हणलं 6. शिक्षकांनी पुन्हा विचारलं, तुला 2 कैऱ्या दिल्या, 2 कैऱ्या दिल्या, 2 कैऱ्या दिल्या, किती झाल्या? ते म्हणलं 7. शिक्षकांनी पुन्हा हल्लं. आता का उत्तर चुकलं, मला असं मारतो तुला. आणि शिक्षकांनी पुन्हा विचारलं, तुला 2 बिड्या दिल्या, 2 बिड्या दिल्या, 2 बिड्या दिल्या, किती झाल्या? ते म्हणलं 6. तुला 2 कैऱ्या दिल्या, 2 कैऱ्या दिल्या, 2 कैऱ्या दिल्या, किती झाल्या? ते म्हणलं 7. शिक्षकांना मारायला रूल काढला. ते मला सर मारू नका हो, मला माहित आहे तुम्ही मला 2 कैऱ्या दिल्या, 2 कैऱ्या दिल्या, 2 कैऱ्या दिल्या, 6 होतात, पण या घरून एक आणली म्हणून 7 म्हणून लागलो. तर लेकरांना शिक्षकांनी समजून घेणं काळाची गरज आहे. त्याच्या बेसवर जावं लागते, त्याला समजून घ्यावं लागते. तर पोरांनो, आपल्या मायबापाच्या उद्यापासून पाया पडायचे. आपल्याला आपल्या मायबापाचं स्वप्न बढियापैकी रंगवायचंय. इथं बसलेल्या युवकांना विनंती आहे, पोलीस भरतीची तयारी करणारे पोरं असतील तर 100 रुपयाला काहीतरी आपली ऑनलाईन बॅच आहे. 5 तास त्याच्यात लाईव्ह क्लास आहे ना. महाराष्ट्रातलं प्रत्येक पोरग त्याच्यामध्ये जॉईन आहे. तुम्ही या ठिकाणी सन्माननीय जे शिक्षक या ठिकाणी आले होते, त्यांचं काम खूप चांगलं आहे. ते तुम्हाला शिकवतात. त्या शिक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जे ग्राउंड घेतात, जे शिकवतात, ज्यांच्या अकॅडमीला तुम्ही आहे, त्या सर्व शिक्षकांचे देखील हृदयाच्या तळापासून आभार मानतो. क्लास करा, बढियापैकी अभ्यास करा. वाटलं तर ऑनलाईन बॅच आहे, ती पण तुम्हाला जॉईन करता येईल. याच्यात एखादी मुलगी आहे ना, मायबाप अपंग आहेत, जिला मायबाप नाहीये, शिकण्याची इच्छा आहे, काहीतरी आगलं वेगळं करायचंय, अनेक परिस्थितीची भांडवल करत असताना अनेक अडचणी यायल्या, लय मोठं स्वप्न पाहिलंय. आपण इंस्टाग्रामवर नाहीत, फेसबुकवर नाहीत, बाकी जगाच्या इतर चाळ्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीत, तर तुमचा भाऊ म्हणून तो राहणं खाणं तुझ्या कपड्यासहित नोकरी लागेपर्यंत मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी या ठिकाणी घेतो. सर्व लेकरांना भाई वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आपल्या मायबापाचं नाव मोठं करा. आपण का जन्माला आलो? 8 अब्ज जगाची लोकसंख्या आहे. आपण एंटरटेनमेंट म्हणून, मनोरंजन म्हणून जगात जन्माला आलो नाही. मी एका कार्यक्रमाला गेलो, त्या कार्यक्रमाला रील स्टारचा कार्यक्रम होता. मला ते काही इंस्टाग्रामला 12-13 लाख काही जे फॉलोअर आहेत ना, आणि उद्या परवा आपलं यूट्यूब पण 10 लाखावर चाललंय. पण मी माझ्या समोर रील स्टार शब्द लावून घेतला नाही, आणि तो लावून घ्यायची पण गरज नाही. रील स्टार म्हणजे आपले छिद्रे चाळे महाराष्ट्रानं पाहावेत, त्याच्यावर कमेंट करावी, लाईक करावं, याच्यापेक्षा दुर्भाग्य आयुष्य नाहीये. म्हणून रील स्टार आणि मी, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन यू अँड मी? यू रील स्टार अँड आय एम अ रियल स्टार. हा शब्द मनात आला पाहिजे. तो शब्द सदैव स्मरणात ठेवसाल. या लहान लेकरावर तुमचे काहीतरी आचार विचार चांगले पडतील, हा विचार करून मायबापांच्या पाया पडण्याचा संकल्प करसाल, मोठ्यांचा आदर करसाल, आणि हा भारत माझा देश आहे हे सदैव कधी तुम्ही विसरणार नाहीत, अशी एक ग्वाही तुमच्याकडून घेतो. थांबतो या ठिकाणी. एकदा जोरदार नारा झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की. भारत माता की, भारत माता की. थांबतो या ठिकाणी. जय हिंद.